याचे किरण भाऊ यांचं स्वागत आहे, त्यांनी मंचावर उपस्थित राहायचंय। याचबरोबर या ठिकाणी युसुफ सय्यद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत। आपण स्वागत प्रीमियर लीगचे यतीन यांना युसुफ सय्यद हे आणखी एक कॉमेंटेटर आहेत आणि हे सुद्धा आपल्या जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि ह्या रमजान महिन्यामध्ये खरोखरच खूप सुंदर अशा पद्धतीने आणि विशेषतः गुजरात पट्ट्यामध्ये मराठी, हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषेतून आणि इंग्रजी भाषेतून हे समालोचन करतात। नितेश खरत या ठिकाणी उपस्थित आहेत की जो यूट्यूब चॅनल चालवतोय, पाटील नेटवर्क। प्लीज पुढे माननीय श्रीयुत किरण राऊत इथे उपस्थित झालेले आहेत। उमेश घरत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं। किरण भाऊंचा आधी नाही, पाटील नेटवर्क किरण भाऊंचं स्वागत होत आहे। यानंतर या ठिकाणी आपलाच एक बंधू यांचं स्वागत करायचंय, नितेश घरत, नितेश पाटील नेटवर्क या परिसरामध्ये एक खूप सुंदर अशा पद्धतीने आपण पाहतोय की आपल्याला जे घर बसल्या यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळते मॅच, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरेश काशीनाथ घरत बेटेगाव यांचंही इथे आगमन झालेले, त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी रुपेश या सोळा 16 या कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। रसिक प्रेक्षक स्नेही आपले ग्रामस्थ बंधू भगिनींचं स्वागत। यानंतर या ठिकाणी आपल्या या कुणबी प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय। मी नाव न घेता अगदी शेवटच्या रांगेपासून सुरुवात करतोय। आपल्याला शुभेच्छा द्यायची असतील तर अगदी 2 शब्दामध्ये 2 वाक्यांमध्ये आपण शुभेच्छा द्याव्यात ही विनंती आहे। या ठिकाणी खास उपस्थित या ना पुढे उपस्थित माननीय श्रीयुत प्रभाकर सुकऱ्या पाटील हेही आपल्याला ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत। आजचे अध्यक्ष चंद्रकांत घरत तसेच संजय सर हे आम्हाला बरेच असे सहकार्य करतायत आणि करत राहिलेले आहेत। तर बालाजी ग्रुप हे फक्त एक अर्ध्या रात्रीमध्ये मला एक फोन आला की आपण आपली टीम तयार करून बालाजीला जायचं आहे। ते भावेश घरत म्हणून यांचं होतं। तयार झालो, आमची टीम तयार झालेली आहे आणि त्या पद्धतीने आमचं बालाजी ग्रुप कुणबी समाज हे जे प्रोग्रेस चालू आहे ते आणखी पुढे चालू राहणार। या पद्धतीने आपण क्रिकेट सामने वगैरे भरवतोय, फुटबॉल सामने भरवतोय, त्याच्यात फार असते। एक टाइम किरण बंधूने फुटबॉल सामने भरवले आणि ते पाहून मला अतिशय आनंद झाला। तसेच IT इंजिनियर हे देखील बरेच असे आपल्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुढचा लाभ IT इंजिनियर तसेच क्रिकेटपट्टू आणि फुटबॉलपट्टू यांच्यामुळे नक्कीच आपल्याला ते सहकार्य आपल्याला करणार आहेत। हे तर कागदावर लिहिलेली रेष आहे आणि त्या पद्धतीने हे आपलं कार्य चालू राहणार समाजाचं म्हणजे कुणबी समाजाचं। तसेच हे जे ग्राउंड उपस्थित केलेलं आहे, लहानपणापासून आम्ही इकडे खेळतोय, प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक तालुक्यातले इकडे येतात, त्या बेटेगावकरांचं ग्रामपंचायतचं त्या गावकऱ्यांचं मी माझ्या मनापूर्वक मी त्यांचा आभार मानतोय। धन्यवाद। एवढेच बोलून मी माझं 2 शब्द संपवतोय।
छान, खूपच छान अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण आता मी नावं घेत नाही, प्रत्यक्ष प्रभाकर भाऊ आपल्याला आपण बेटेगावच्या वतीने 2 शब्द ह्या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात असं मी आपल्याला विनंती करतोय. पुढे येत आहे या. हॅलो. कुळंबी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, मला एवढाच आनंद वाटतो की आमच्या बेटेगाव सारख्या ह्या आज जवळजवळ 40 वर्ष झाली परंपरा चालू आहे क्रिकेटची. पूर्वीपासून जुन्या लोकांनी सुद्धा चालू केलेले आणि ह्याच ग्राउंडवर अतिशय मुलाने मेहनत घेऊन हिरवळ तयार करून ग्राउंड उत्तम प्रकारे बनवलेला आहे. आणि तुम्ही इथे तुमचं आगमन होतो त्या सर्वांचं मी मनापूर्वक बेटेगावच्या वतीने आभार मानतो आणि आभार होतो. तसेच या महिलाचे सुद्धा आभार मानतो की ज्या महिलांनी इथे रात्री येऊन रांगोळी काढली. थोडं महिला वर्ग म्हणजे घाबरतात पण ते विचकत म्हणजे सर्व कामामध्ये पुढाकार घेतात त्याचा मी आभार मानतो. तसेच ज्या क्रिकेटवर आज गेली 4 वर्षे ही मुलं एकत्र येऊन खेळतात, समाजाची उन्नती म्हणजे आपण हे जगभर बघत असेल यूट्यूबवर आणि त्याच्यामध्ये श्रेय विनोद आणि त्याच्या कंपनीला जातोय. तसं यावेळेला थोडं गडबड झाली खेळामध्ये, कोणी सांगतो भरवू नका हे नको हे मला ऐकू आलं पण मी काही तशी कोणा टीका करत नाही. आणि या सर्व खेळाडूंना मी पुन्हा शुभेच्छा देतो. समाजातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, समाजातल्या सर्व जुनी जाणकार नेते लोकांना मी आमच्या ग्राउंडवर तुमचे पाय लागले त्याच्याबद्दल मी बेटेगावच्या वतीने तुमचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बेटेगावचे आमचे दादा मान्य श्री दत्तात्रय घरत हेही आपल्याला शुभेच्छा देतील. 2 ओव्हर 3 बॉल आणि 29 धावा दाफळकावर आहेत. आजच्या प्रीमियर संघाचं उपस्थित असलेलं कुणबी हॅलो हां या प्रीमियर संघाचे अध्यक्ष आणि आपल्या कुणबी समाजाचे अध्यक्ष अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व उपस्थित आपले कुणबी समाजाचे नेते ह्यांना मला इतकं म्हणजे हे वाटतं समाधान का मी नोकरीच्या निमित्ताने जवळजवळ 35 वर्ष या गावाबाहेर होतो. ह्या गावाचा आणि या क्रिकेटचा तो खरोखर या बेटेगावच्या लोकांनी कायापालट केलेला आहे. असा हा ग्राउंड मला वाटतं ह्या एवढ्या एरियामध्ये सुद्धा नसेल. मला अभिमान वाटतो ह्या गावकऱ्यांचा. आणि आज जे आपले संघ स्थापन आता 4थं वर्ष आपलं वाटतं आहे प्रीमियर संघाचं, तर ह्या आजचे जे प्रीमियर संघ 4 वर्षाला मी संघ बघतो. खरोखरच खूप उत्कृष्ट प्रकारे हे संघ हे केलेलं आहे. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. या ठिकाणी खास उपस्थित आमचे किरण भाऊ आहेत की ते एका संघाचे मालक आहेत आणि तिरुपती बालाजी विचार मंच जो आहे त्यांचेही प्रमुख आहेत. मी विनंती करतो की त्यांनीही शुभेच्छा द्याव्यात. माननीय अध्यक्ष कुणबी समाज श्री चंदूभाऊ, सर्व पदाधिकारी आणि आपले सगळे सर्व कुणबी बांधव, ज्या पद्धतीने हे मला वाटतं 4थं पर्व कुणबी प्रीमियर लीगचे हे आज सुरुवात होत आहेत. पहिल्या सामन्याला आज सुरुवात झालेली आहे. सर्व खेळाडूंना प्रथमतः मी शुभेच्छा देतो. चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने आजपर्यंत पार पडलेले आहेत. स्पर्धा पार पडलेली त्या पद्धतीने स्पर्धा पार पडत आहेत दरवर्षी. आयोजकांचा आणि क्रिकेटपटूंचा, खेळाडूंचा सगळ्यांचा उत्तम असा सहभाग आहे. चांगल्या खिलाडी वृत्तीने सगळेजण सामोरे येत आहेत. अशाच पद्धतीने हे कुणबी समाजाचे सामने पार पडावेत अशी सगळ्यांचीच इच्छा असते आणि आहे. आपण सगळ्या खेळाचा चांगला आनंद समाज बांधवांना मिळू दे आणि आपलं कौशल्य, आपलं टॅलेंट जे काय असेल ते सर्वतोपरी सर्व सामर्थ्याने आपलं कौशल्य दाखवून रंग वाढवावे, मनोरंजन करावं, समाज बांधवांचं मनोरंजन व्हावं ही सगळ्या समाज बांधवांची इच्छा आहे.
आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. सर्व संघ 10 संघ जे आहेत संघांना, सगळ्या खेळाडूंना, तमाम कुणबी बांधवांना ह्या आयोजनात KPL आयोजनाच्या बाबतीत मी सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. या प्रीमियर लीगच्या क्रिकेट मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आणि सर्वांना भेटण्यासाठी आलेले आमचे, जरी वय झालेलं असलं तरी पण क्रिकेटचा जो शौक आहे तो काही सोडत नाही. पाचसरचे माजी सरपंच माननीय श्रीयुत रमेश राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनीही या सर्व प्रीमियर लीगच्या क्रिकेटरना शुभेच्छा द्याव्यात. पहिल्या प्रथम बेटेगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि हे ग्राउंड तयार करण्यासाठी ज्याने मेहनत घेतली त्याचे अभिनंदन करतो. कारण मला स्वतःला असं वाटतंय की आपल्या समाजामध्ये एवढं मोठं ग्राउंड मी पाहिलेलं मिळत नाही. कदाचित मी फिरलो नसेल म्हणून मला माहीत नाही, असं काय मला माहीत नाही. बिरवाडीत आहे असं मला आत्ताच बोलले, बिरवाडीत सुद्धा आहे. परंतु हे कसं रोडवर आहे आणि सुंदर एकदम ग्राउंड बनवलेलं आहे आणि त्याचा आस्वाद आज हे 4थ्या वर्षामध्ये आपले कुणबी समाज बांधव, मित्र सर्व आणि क्रिकेट रसिक आनंद घेतात. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशाच प्रकारे क्रिकेट हा नुसता खेळण्याचा नसून त्याच्यामध्ये भावना व्यक्त करायच्या, प्रेम व्यक्त करायचं असतं, संघटना निर्माण करायची असते. आणि ती संघटना निर्माण करा, ओळखी निर्माण करा, एकमेकाबद्दल प्रेम निर्माण करा आणि एकजूट ठेवून ह्या क्रिकेटमध्ये जसे तुम्ही एकत्र होता तसं कुणबी समाजाला उन्नती करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी एकत्र व्हा. नुसते खेळण्यापुरते एकत्र न होता कुणबी समाजाला कसा सर्वांगीण विकास करता येईल तो विकास करण्यासाठी म्हणून एकत्र व्हा. आणि आपला कुणबी समाज हा जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये नाही बोलू शकत पण जिल्ह्यामध्ये तरी आपल्या कुणबी समाजाचं नाव उच्च स्तरावर नेऊन ठेवा, हे मी आपल्याकडून अपेक्षा करतो. सर्व क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मी एकच सांगतोय, क्रिकेट प्रेमाने खेळा, आनंदाने खेळा, वादविवाद करू नका आणि चांगल्या प्रकारे लोकांना मनोरंजन करा. आणि तुमचंही जे काही कौशल्य आहे ते लोकांना दाखवा. तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. या ठिकाणी खास उपस्थित आमचे माजी कार्यकारिणी सदस्य आणि माजी उपसरपंच माननीय श्रीयुत गणेश भाऊ यांना विनंती करतो की त्यांनीही या ठिकाणी आमच्या सर्व खेळाडूंना आणि उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात. कुणबी समाजाचे अध्यक्ष माननीय चंदू भाऊ, कार्याध्यक्ष मनोजजी, कुणबी समाजाचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठ, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, यंदाचं हे 4थं पर्व कुणबी आणि सर्वांनी सांगितल्याप्रमाणे इथे जी मेहनत घेतलेली आहे सर्व टीमचे, सर्वप्रथम या सर्व टीमला मी धन्यवाद देतोय. कारण की बोलणं सोपं असतं पण ते करणं फार कठीण असतं. आपण फक्त बोलून जातो पण ते प्रत्यक्षात उतरवणं हे फार जिकिरीचं असतं आणि ते काम त्याने केलेलं आहे. एक संघटना, फार सुंदर अशी त्याची संघटना आहे, संघटनात्मक कार्य त्यांचं आहे. आपण बघतोय सर्व तळमळीने काम करतायत आणि हे जे उभं करतायत ह्याला कमीत कमी 2 ते 3 महिने जातात आणि ते 2 ते 3 महिने हे मेहनत करत असतात आणि त्याचं मेहनतीचं फळ हे आपण समोर बघतोय. मागाशी सांगितल्याप्रमाणे सांघिक खेळ आहे, ह्याच्यात कुठलाही वादविवाद किंवा 36 या क्रिकेटला काळीमा फासेल असं आपण कुठलंही कृत्य करू नये. कुणबी प्रीमियर लीग म्हणजे आपण एकाच समाजाचे असं समजूया की आपण एकाच आईबापाचे लेकरं आहोत आणि हे जे
मैदान आहे, हे आपलं अंगण आहे आणि आपण ते अंगणात खेळतोय, ही भावना ठेवून इथे सर्वांनी खेळायचं आहे, सर्वांनी खेळाचा आनंद घ्यायचा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी, मी कुणबी. आपल्या या कुणबी समाजोन्नती संघाचे कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत मनोज घरत यांना मी विनंती करतोय की त्यांनीही शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर सर्व आजी माजी पदाधिकारी व माझे समाज बंधू वगैरे, खरोखर ह्या बेटेगा गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. व सोबत जे KPL ग्रुप यांची जी मेहनत आहे आणि एवढं सुंदर आयोजन नियोजन, सर्व पाहुण्यांना मान सन्मान हे करणं खूप कठीण असतं, पण ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं आहे. आता आपले गणेश भाऊ रमेश मामा ज्या पद्धतीने बोलले, हे सामने हे आपल्या समाजाचे आहेत. आपण एकाच आईबाबाची लेकरं आहोत. खरोखर जर आपल्याला आपल्या समाजाची उन्नती करायची असेल तर खरोखर गुन्हा गोविंदाने सगळं हे जर चालत तर सातत्याने चालत राहायला पाहिजे. पुन्हा एकदा KPL ग्रुप आणि बेटेगावच्या महिला, बेटेगावचे सर्व आपले पदाधिकारी ह्यांचे मनपूर्वक आभार मानतो का एवढं छान नियोजन आयोजन केलं आहे. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. स्कोर सांगा समोर. 48-48 स्कोर कार्ड 48. यानंतर ह्या ठिकाणी खास उपस्थित आमचे दिनेश भाऊ रवींद्र राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी सांगावेत. प्लीज उल्लू भाऊ. या खास आयोजनामध्ये स्त्रियांचा सहभाग म्हणजे ही आकर्षक अशी रांगोळी आपण पाहिली असाल आणि त्याच्यावर सर्व गावांची नावं टाकलेली आहेत. म्हणजे खूप वेळ देऊन आणि अगदी खरबरीत रफ एरिया असली तरी सुद्धा सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी केलेली आहे. याचबरोबर या महिलांचं योगदान जे आहे ती आपण परनाळीला ज्यावेळेला मॅचेस होत्या त्यावेळेला दांबू खांड्यातील भगिनींनी सुद्धा खूप सुंदर अशी रांगोळी टाकली होती. आता आपले रवींद्र राऊत भाऊ आपल्या 2 शब्द या ठिकाणी बोलतील. आजचा हा सोहळा म्हणजे आपल्या समाजासाठी एक प्रोत्साहनीय असं एक हा सोहळा आहे. KPL भरवण्यासाठी ह्या ज्या मित्रमंडळींनी जे मेहनत घेतलेली आहे खरोखरच त्यांची वाखाणणी करायचे वाटते. कारण हा एवढा समारंभ घडवत असताना प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते आणि त्यात मुख्यतः ग्राउंड हे बेटेगाव ग्रामस्थांनी हे ग्राउंड एवढं व्यवस्थित आपणाला उपलब्ध करून दिले. मी त्यांचे धन्यवाद मानतो. तसेच KPLमध्ये ज्या संघाने भाग घेतलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा. सर्व स्पर्धकांनी आपला खेळ व्यवस्थित दाखवून सर्वांनी गोडी गुलाबीने हा इथे खेळ करायचा आहे. सर्वांना पुन्हा माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण पाहिलं तरी खूप सुंदर अशी खेळी चाललेली आहे. पहिली इनिंग्स जी आहे ती माझ्या माहितीप्रमाणे झालेली आहे किंवा होत आहे. आज ह्या 4थं पर्व सुरू असताना या क्रिकेटच्या तो पंच काहीतरी सांगतोय बघा.
पंचांचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी लाईव्ह मधून पाहून आपले संघाचे उपाध्यक्ष मान्य श्रीयुत मंगेश भाऊ यांना विनंती करतोय की त्यांनीही या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. मंगेश राऊत जामुखंडे. हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली विरुद्ध प्रयाग 11 दहिसर यांनी टॉस साठी इथे माईक जवळ संपर्क साधायचा आहे. हॅलो नमस्कार. कुणबी समाज उन्नती संघ मर्यादित पालघर, विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत नारायण घरत आणि सगळे आपले उपस्थित सदस्य मान्यवर आणि बेटेगाव गावचे ग्रामस्थ, तसेच आजच्या मॅच जे चालू आहेत सरावलीतला आयोजन आहे आणि दुसरा कोण, हे दोन आहेत. आणि कुणबी प्रीमियम लीगचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी हे भरवण्याचं काम जे केलेलं आहे क्रिकेटच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्यासाठी, ते फार मोलाचं कामगिरी अशी बजावत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करत आहेत ते पास्तळचे सुचंद्र भाऊ असतील, बेटेगावचे विवेक भाऊ असतील, अजून नवलीतले काही बेटेगाव सरावली असे सगळे त्यांचे सगळे सहकारी त्यांना काम करायला मदत करतात. आणि ते समाजाची मदत घेऊन समाजाच्या मदतीने सगळे हे आपल्या समाजात कार्य करत असतात. तर ह्याच्यासाठी ते एकत्र क्रिकेटच्या माध्यमातून आपला समाज एकत्र आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात ते लोक क्रिकेटच्या माध्यमातून. असेच कामं त्यांना इतरही कार्यातून त्यांना करायचे आहेत. आणि आपल्याला हे तरुणाची गरज लागणार आहे. आणि तरुण जर एकत्र आले तर आपला समाजाला मदत होऊ शकते भरपूर इतरही काही कामाच्या दृष्टिकोनातून. तसंच हे क्रिकेट खेळताना जे प्लेयर आपले निवडून घेतलेले आहेत, निवडक असे प्लेयर घेतात, हे लोक काहीतरी मालक बनतात आयकॉन. त्याच्यानंतर त्यांचा एक कॅप्टन तयार करतात, त्याच्यातून ते 11 प्लेयर घेतात आपल्या 12 गावातून. आणि ह्यांना हा क्रिकेटाच्या व्यासपीठातून माध्यमातून ह्यांना पुढची पाऊल म्हणजे कसं बाहेर खेळता येईल ह्यांना पालघरच्या बाहेर जाऊन, म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलला ज्यांना खेळण्यासाठी ह्या माध्यमातून हे कार्य जे चालू आहे त्यांना शुभेच्छा देतो मी विनोद भाऊला. तसेच आमचे समाजाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना पण मी शुभेच्छा देतो की त्यांनी ह्या खेळी करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य दिलेलं आहे, त्यांना प्रोत्साहित आपण करतो, म्हणून ते सगळं कार्य करत राहतात. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या संघाचे चिटणीस माननीय श्रीयुत पंढरीनाथ भाऊ घरत हेही शुभेच्छा देत आहेत. या ठिकाणी एक लाईव्ह रनआउट का हां 9 साठी दाद मागितलेली आहे, ती दाद पाहण्यात येईल. शुभेच्छा देत आहेत पंढरीनाथ भाऊ. नमस्कार. आजच्या व्यासपीठावरील अध्यक्ष माननीय श्री चंदूभाऊ आणि माजी अध्यक्ष परेश भाऊ, तसेच माझे सहकारी आणि उपस्थित सर्व मंडळी, कुणबी समाज, आज आपण बेटेगावच्या मैदानावर प्रीमियर लीग, कुणबी प्रीमियर लीग सामने आज आपण सगळं बघतोय. आणि खरोखरच खूप सुंदर असं कुणबी प्रीमियर लीगच्या संघाने, आयोजकांनी चांगलं आयोजन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आज पहिलाच सामना चालू आहे. आणि सुंदर कॅच घेतलेला आहे, वखाणण्यासारखा कॅच आहे. मी माझा शुभेच्छा देत असताना एक प्रकारची कॉमेंट्री देत आहे. खरंच सुंदर कॅच. आणि आता वाटत 4थ्या रनसाठी आऊट झालेले दिसत आहेत. मी पहिल्यांदा कुणबी प्रीमियर लीगच्या आयोजकांना शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच माझे कुणबी बांधव आलेले आहेत, तिथे खेळाडू आले आहेत, त्यांनाही पुढील खेळासाठी शुभेच्छा व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो, मी बोललो 2 शब्द, पण एक सांगायचं राहून गेलं की मी आपला ग्राउंड बनवण्यासाठी ग्रामपंचायतकडून या मुलांना 55,000 रुपये मदत केली होती आणि त्यामुळे त्या ग्रामपंचायत सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि ग्रामपंचायतचा आभार मानतो. ते आभार राहिलेलं होतं म्हणून सांगतो. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले आपल्या कुणबी समाजाचे संघाचे माजी अध्यक्ष माननीय श्रीयुत परेश चंद्रकांत पाटील यांनी अनेक वर्ष आपल्या समाजाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल की हे भूषवत असताना ज्या काही आपल्या समाजामधील ॲक्टिव्हिटी असतील, परिवर्तन असेल, ते करण्यासाठी सकारात्मक असा जो एक वेगळा संदेश दिला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण या थोरांच्याकडून आपण तरुणांकडे आलो. आपण अशा एक विजन असलेले, एक दृष्टी असलेले आणि त्याच्याबरोबर त्यांनी मिशन असलेले म्हणजे कार्य करणारे असे विजन आणि मिशनरी आपण असं म्हणायला लागेल की त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं आणि ते आज पुन्हा एकदा आपण पाहतोय की समाजाच्या सर्व कार्यामध्ये सहभागी होत आहेत. आपल्या स्वतःच्या कामामधून वेळ काढून आज ह्या ठिकाणी उद्घाटनासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं सुरुवातीलाच मी स्वागत पण केलेलं आहे, पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी या आपल्या कुणबी प्रीमियर लीग साठी आणि सर्वांना शुभेच्छा द्याव्यात असं विनंती करतोय. एक अनाउन्समेंट असेल. हरितने स्ट्रायकर नवली आणि प्रयाग 11 दहिसर. हरितने स्ट्रायकर नवली आणि प्रयाग 11 दहिसर. मतलब कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं प्लीज. सन्माननीय व्यासपीठ, कुणबी समाजाचे अध्यक्ष चंदूभाऊ आणि सन्माननीय कार्यकारिणी सदस्य आणि माझे कुणबी बंधू भगिनींनो, आज खरंच खूप आनंद होतोय सगळ्यांना बघून की माझे कुणबी बांधव एकत्र एका मंचावर आणि एका ग्राउंडवर सगळे जमा आहेत. सगळ्यांनी ग्राउंडची स्तुती केली की ग्राउंड खूप सुंदर आहे आणि चांगलं आहे. खरंच ते आहे, परंतु हे ऐतिहासिक ग्राउंड आहे. कुणबी समाजाच्या पहिल्या मॅचेस इथे व्हायच्या आणि हे जे तिथे बॅनर लागलेले तिथे एक झाड होतं आणि त्या झाडाखाली आमची बैलगाडी असायची. आमचे काका सरपंच होते नवली गावचे चिंतामण पाटील, त्यांच्याबरोबर आम्ही लहान लहान असताना त्या झाडाखाली गाडी थांबायची, आम्ही ती मॅच बघायचो. म्हणजे खूप ऐतिहासिक असं हे मैदान आहे आणि ह्या मैदानाने कुणबी समाजाला भरपूर काहीतरी दिलेलं आहे. कारण त्या वेळेला सुद्धा आमच्या लहान वयात सुद्धा ह्या इकडे मॅचेस व्हायच्या. त्याच्यानंतर मी टांग्यात यायला लागलो, त्यांनी टांगा घेतला आणि त्याच्यानंतर मॅच खेळायला मी आमची दत्तबाग म्हणून आमची टीम होती नवलीची, आमची घरची टीम होती आणि त्या टीममधून मी इथे खेळायचो. त्याच्यानंतर नवली ब संघातून मी खेळायचो. तर अशा ह्या खूप आठवणी ह्या ग्राउंडशी जोडलेल्या आहेत माझ्या आणि समाजाशी सुद्धा जोडलेल्या आहेत. अनेक वर्ष काम करताना ही तरुण मंडळी क्रिकेट खेळते, परंतु तरुण मंडळी समाजाच्या कार्यामध्ये काय येत नाही ह्याचं उत्तर सगळ्यांनी द्यायला पाहिजे आणि त्यांनी सगळ्या समाजकार्यामध्ये आपल्याला झोकून द्यायला पाहिजे. सगळे तरुण मंडळी आहे आणि त्यांनी आपल्या समाजाची ताकद वाढवायला पाहिजे आणि मला वाटतं ते आता जरूर वाढवतील अशी मी आशा धरतोय. हे जे बालाजी मंडळ आहे त्यांनी गेली 4 वर्ष आपल्या समाजाच्या मॅचेस भरवलेल्या आहेत. त्यांचा उद्देश काय आहे, ते समाजाचं नाव न घेता सुद्धा मॅचेस भरू शकतात, परंतु त्यांना असणारी समाजाची कळकळ आणि समाजाबद्दल आस्था त्याच्यामुळे त्यांनी समाजाला चांगलं एका मंचावर आणण्याचं चांगलं काम केलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्यांच्या हातून अशीच चांगली कार्य घडू दे आणि ह्या गावच्या महिलांनी सुद्धा खूप उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि चंदूभाऊ, आता तुमच्याकडे खूप मोठी धुरा आहे, तुम्ही आम्हाला सांगा कधी बोलवा, आम्ही सगळ्या कामासाठी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावू, कारण की ही संपूर्ण टीम तुमच्या बरोबर आहे. बरीचशी आमच्या हातून जी राहिलेली कामं आहेत ती कामं तुम्हाला पूर्ण करायची आहेत आणि ती तुम्ही कराल. आमचा सगळ्यांचा तुम्हाला
तुम्हाला सहकार्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी, मी कुणबी. धन्यवाद परेश भाऊ. या ठिकाणी आताच मंचावर उपस्थित झालेले तेजपाल पाटील यांचंही स्वागत आमचा सुचेंद्र करतोय कुणबी प्रीमियर लीगच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी आणि टॅब्समध्ये अनेक वर्ष क्रिकेट खेळलेले. लगेच टॉससाठी दोन्ही संघटना आल्यात. एका बाजूला मयुरेश पाटील तर एका बाजूला प्रणय घरत. हरिज्ञ अष्टाकर नवली विरुद्ध प्रणाग 11 दहिसर. अनिल घरत यांनी पुढे यायचे. अनिल घरत धनसार पुढे या. स्वागत आहे तुमचं. अनिल घरत यांनी पालघर, बोईसर आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपलं सीझन क्रिकेट असेल किंवा साधं क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, हे गाजवलेले आहेत. आपल्या संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष हे टॉस करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आजचा जो दुसरा सामना आहे यामध्ये हरिज्ञ स्ट्रायकर नवली आणि प्रयाग 11 दहिसर यांच्यामध्ये होणार आहे. या दुसऱ्या मॅचचं हा टॉस नाणेफेक जे करणार आहेत आमचे परेश भाऊ माजी अध्यक्ष. नाणेफेकीचा कौल कोणाकडे जातोय बघूया आपण. नाणेफेक झालेली आहे आणि विन झालेले आहेत. प्रयाग 11 यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय आणि अध्यक्षांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. सर्व तमाम माझ्या क्रिकेटप्रेमी मित्रांनो आणि माझे समवयस्क जे सगळी मंडळी बसलेली आहे ती माझी कुणी बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांचं नाव घेत नाही कारण क्रिकेटचं हे रंगत आता वाढत जाईल. तर आजचा दिवस हा एकदा कुणबी प्रीमियर लीगचा उगवला आणि मॅचेसला सुरुवात झालेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आता मागाशी कोणीतरी बोललं म्हणून थोडासा उलगडा करायला हरकत नाही, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कुणबी म्हणजे ते कुणबी आणि आपण कुणबी धरले तर भरपूर आहेत. म्हणजे बघतो आम्ही कुठल्याही लढ्यासाठी कुणबी हा अग्रेसर आहे. आता ओबीसीचा जो लढा होता त्याच्यात सुद्धा आम्ही धरायला जायचे, ते 25 आपले 10, बाकी ओबीसीत भंडारी आहेत, आगरी आहेत, सगळे आहेत. पण पुढाकार हा कुणब्यांनीच घेतलेला आहे त्याचा आणि ते जोमाने कार्य करतायत. तेव्हा आपण कमी आहेत असं समजायचं नाही. आता क्रिकेटचा विषय निघाला म्हणजे परेश भाऊ बोलले का हे बेटेगाव म्हणजे खरोखर हा ऐतिहासिक मैदान आहे, कारण इकडेच मॅचेस व्हायचा. जे काय झालेलं ते इकडेच झालेलं. मागची ती एक दुःखभरी आठवण पण आहे म्हणजे जुन्या लोकांची. तर आता क्रिकेट त्यावेळेचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट फार फरक आहे. ज्या वेळेला KPL सुरू झाली त्यावेळेला आम्ही आमच्यासारखे विचार करत होतो की हा काय आहे, पैशाचा खेळ आहे हा. पण नाही, काळानुरूप आपण बदललो नाही तर आपण मागेच राहणार. जसं कंपन्या आहेत काही, आता नोकिया कंपनी पहिली आली फोनची, पण तिने बदललं नाही त्याच्यामुळे ती मागे पडली आणि दुसऱ्या ओप्पो बिपो अशा सगळ्या तशाच काही म्हणजे त्याप्रमाणे आपली विचारधारा ही पाहिजे. म्हणजे कसं आहे की आपल्याला जर पुढे जायचं आहे तर आपल्याला आपल्यात बदल करणं आवश्यक आहे. आणि ह्या KPL ज्या आहेत म्हणजे KPL म्हणजे प्रीमियर लीग ह्या त्यावेळेला थोड्याच लोकांच्या व्हायच्या. मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे त्या कुणब्यांची व्हायची, आपली जस्ट सुरू झालेली. पण आता बघतो ना मी आपला जिल्हा क्रिकेटसाठी एवढा वेळा आहे तर आदिवासी समाजसुद्धा आता प्रीमियर लीग घ्यायला लागले. मग आपण का मागे राहायचं? आणि म्हणून ती विचारधारा कुठेतरी बदलली पाहिजे. आणि हे सगळे तरुण आहेत, जे तरुण आहेत ना पुढचे, ते आपलं पुढचं भवितव्य आहे. ते जर कुठेतरी नाराज झाले तर जसं परेश भाऊ बोलले का त्यांनी कुठेतरी, परेश भाऊ तुम्हाला मी सांगतो म्हणजे आमचं चालू आहे त्यांच्याबरोबर बोलणं आणि खरोखर
ते येतील आपल्याबरोबर आणि येणार आहेत आणि त्यांचा वापर आपण करून घेतला पाहिजे. हे पण आहे का नुसते येणार नाही, त्यांच्याजवळ जाऊ, आपण त्यांच्याशी बोलू, त्यांच्याशी निगडीत राहू, तेव्हा ते कुठेतरी आपलं ऐकतील आणि करतील असा मला ठाम विश्वास आहे. कारण आता बघा, तिरुपती ग्रुप जो होता तो स्वयंस्फूर्तीने, मी त्यांच्यात जात होतो आणि स्वयंस्फूर्तीने मी पण सांगितलं नाही परेश भाऊ की असं असं काम आहे, आणि त्यांनी एक काम घेतलं आणि ते आता पूर्णत्वात जाईल. तसे अनेक ग्रुप आहेत समाजामध्ये, तर ते होणार आहे. आणि जी आपली कामं राहिलीत काही, ती सगळी आता कालच एक काम आपलं झालेलं आहे, आता दुसरं काम आहे ते आपण टाकतोय तिकडे आणि ते होईल. आता मागच्या एका सभेमध्ये आपल्या असाच एका आपल्या समाज बांधवांनी विषय काढला की बाबा हे प्रीमियर लीग होते आपली, पण काही काहींची तक्रार आहे का सगळ्यांना खेळायला मिळत नाही. आणि त्यावेळेला KPL वाले तिकडे मीटिंगला होते, त्यांना मी काही बोललो नाही, पण त्यांनी स्वयंस्फूर्तीने सांगितलं आपल्या सगळ्यांच्या मॅचेस साध्या मॅचेस करायच्या आहेत ना, आम्ही करतो. आणि खरोखर त्यांनी परनाळीला कुठलंही एक नया पैशाचा आपल्याकडनं कुठनं समाजाकडनं न घेता त्यांनी त्यांच्या परीने त्या व्यवस्थित पार पाडल्या, म्हणून त्यांना पण मी धन्यवाद देतो. कारण जी तक्रार होती तिचं उत्तर त्यांनी लगेच ताबडतोब देऊन टाकलं. आणि अशा प्रकारे आता हे जे तरुण मंडळी आहेत आणि KPL करतायत, तर त्यांनी त्यांचं ज्या पद्धतीने चालते त्याप्रमाणे त्यांनी चालू ठेवावं. कारण त्यांचाच शेवटी हे तरुण नसले तर आपण किती हातपाय हलवणार. म्हणून मी सगळ्यांना त्यांना पण धन्यवाद देतो, KPLला पण धन्यवाद देतो. आणि आपलं कार्य आहे म्हणजे समाजाचं जे कार्य आहे, सगळ्या तरुणांना माझी एकच विनंती राहील की ज्या वेळेला अशी काही कुठली तरी एखादी समाजासमोर एखादी घटना येते किंवा आता जसं ते OBCचं आलं, तर त्यावेळेला ह्या तरुणांनी, कारण ते भविष्याचा तो वेध आहे, म्हणून त्यांनी पण अवश्य आमच्याबरोबर यावं ही एक त्यांना मी विनंती करतो. आणि समाजाच्या कामात सुद्धा त्यांनी आता सामील व्हावा, कारण एक पिढी गेली का दुसरी पिढी येते, त्याच्यामुळे त्यांनी ते समाविष्ट व्हावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. या प्रीमियर लीग साठी उपस्थित झालेले आमचे विलास भाऊ म्हणजे जगदीश घरत यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. सुचंद्र याला मी विनंती करतोय की आपलं गुलाब पुष्पाने या ठिकाणी स्वागत होत आहे. कुणबी प्रीमियर लीगचे हे 4थं पर्व आणि पहिलीच ही क्रिकेटची मॅच जी आहे ती शिवशाही सरावली आणि शिवयोद्धा पाचळ यांच्यामध्ये सुरू आहे. 58 टू विन अशा प्रकारचा स्कोर त्यांनी केलेला आहे. 57 केलेला आहे. 58 टू विन हा सरावलीसाठी आहे. आजचाच माहिती आहे की ह्या 3 दिवसामध्ये हे जे सामने होणार आहेत त्यामध्ये बेटेगावकरांचं मोठं योगदान आहे. आणि ह्या कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी जे आलेले सर्व आमचे मान्यवर असतील, बांधव असतील, भगिनी असतील, खेळाडू असतील, रसिक प्रेक्षक असतील, त्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था जी आहे ती कुणबी प्रीमियर लीगने केलेली आहे. खूप चांगलं अशा पद्धतीचं योगदान आपण जर पाहिलं तर ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतंय. अशा प्रकारचा समाजामध्ये वेगवेगळे कार्य करत असताना आपण आणखी एक उल्लेख केला पाहिजे की सप्टेंबर-नोव्हेंबर पासून आपण जर पाहिलं तर आपल्या समाजाची जनगणना सुरू होती. आणि ही जनगणना जी आहे ती तिरुपती बालाजी विचार मंच यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि होते. हा जो एक जनगणनेचा भाग आहे तो जनगणनेचा भाग खरोखरच एक चांगला आहे की अशा पद्धतीने ही जनगणना होत असताना या सर्व जवळजवळ 30 मेंबर त्याच्यामध्ये तिरुपती बालाजी विचार मंचामध्ये आहेत. आणि त्या 30 मेंबरनी एकत्र येऊन एक संघटन करून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खोपामध्ये आपला जनगणनेचा फॉर्म कसा जाईल या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. आणि ते आता पूर्णत्वास कम्प्युटराइज होतंय. आणि लवकरच आपल्याला आपल्या समाजाची अशा प्रकारची जनगणना किती आहे, मुलं मुली वृद्ध वयोगटानुसार, नोकरीनुसार, शेतकरीनुसार अशा पद्धतीने ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये दरवर्षी
दर 3 वर्षाने किंवा काय जे शक्य होईल ते तिरुपती बालाजी विचार मंच त्याच्यामध्ये अपडेट जे आहे ते देत राहणार आहेत. नक्कीच एक चांगली भूषणावा आहे. अशाच प्रकारचे विविध संघ जे आहे ते निर्माण होऊन आपल्या समाजाची प्रगती जी आहे, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा विषयक असेल, शेती विषयक असेल, राजकीय असेल, ही होणं गरजेचं आहे. आपलं स्वतःचं अस्तित्व सांभाळून आपण आपल्या समाजाला काहीतरी योगदान दिलं पाहिजे आणि हे योगदान आपल्या ह्या विविध गटांच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून होत राहील. अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचं योगदान जर आपण आहे. यामध्ये आणखी एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की जसे अनेक गावं क्रिकेटच्या लीग मॅचेस आपल्या गावांतर्गत करतात, पण मला एक उल्लेख करावा असं वाटेल इथे की जामुखांडेसारखं एक छोटंसं गाव की ज्याच्यामध्ये 50 घरं पण आपल्या समाजाची नसतील, त्यांच्यामध्ये सुद्धा एक दिवसाच्या लीग मॅचेस ते आयोजित करतात आणि त्यांना ते सगळ्यांना एकत्र आणतात, भोजन देतात, स्नेह करतात, निमंत्रित करतात. हे आणखी एक चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचं योगदान जे आहे ते आपण आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. हा षटकार लगावलेला आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने क्रिकेटची मॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि हा पहिलाच रंगतदार सामना आहे. आज 5 टीम ज्या आहेत त्या खेळणार आहेत वेगवेगळ्या लीग्स मध्ये. उद्या आजचा हा गट आहे तो अ गट आहे, उद्याचा गट आहे तो ब गट आहे. ब गटाच्या मॅचेस होतील आणि तिसऱ्या दिवशी रविवारी आपला होळी सण आहे, त्या दिवशी फायनल मॅच जी आहे ती संध्याकाळी ही नक्कीच होणार आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायला कोणीही विसरू नका. या रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा या खेळाडूंना खरोखरच एक दैवी शक्ती आहे की ऊन सुद्धा त्यांना लागत नाही असं म्हणायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा सर्वांचे पुन्हा मनपूर्वक स्वागत करतोय आणि या ठिकाणी समालोचकांना विनंती करतोय की आपण आपलं समालोचन सुरू करावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पाहू शकाल कुणबी प्रीमियर लीग छत्रपती संभाजी मैदान आपण पाहतो. बेटेगावचे सुरेख मैदान. महाराष्ट्राची औरत दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सय्यद आज पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय. कुणबी प्रीमियर लीग चं पर्व चौथा आपण पाहतोय. 2 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शिवसाई सरावली तर एका बाजूला संघ पाहू शकाल शिवयोद्धा पास्तळ. शिवयोद्धा पास्तळ या संघाने प्रथम फलंदाजी केली. 5 षटकामध्ये 57 धावा बनवली. 58 धावांचा पाठलाग करायचा होता 2 षटकामध्ये. एक गडी बाद झाले तो म्हणजेच शिवसाई सरावली या संघाचं 18 धावा धाफका लगावले की येणारे अजून 18 चेंडू बनवायचे 40 हा सामना जिंकण्यासाठी. नक्की दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल आणि बिमर साठी ब्लॅक ट्रॅक ही कंपल्सरी अशी दक्षता घ्या. प्रत्येक नियम आपल्याला पोहोचवले जाते आमच्या कमिटीच्या माध्यमातून. तर तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा होता मिस्टर प्रथमेश. स्ट्राईकवर दीपेश. त्यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. हलका फटका खेळला गेला. डीपमेट आपला खेळाडू आहे आपण चेंडूला येईल, चेंडूला फील्ड करेल तन्मय. तिथपर्यंत 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. सुरेख रन बिटवीन द विकेट आपण पाहतोय यावेळेस अभिजित आणि दीपेशच्या माध्यमातून. नक्कीच कुणबी प्रीमियर लीग पर्व चौथा आपण पाहतोय. आमची वरिष्ठ आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आमच्या महिला सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत. जशा प्रकारे आम्ही एंट्री केली तेव्हा नक्कीच एक सुरेख रांगोली आपण पर्यंत 12 गावांचं नाव त्यांनी लिहिलंय आणि खूप सुरेख ती रांगोळी बनवली गेली. यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर चेंडू त्या पंचायत समांतर धावातील अवांतर धावफलक एकने पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल 21 58 धावांचा पाठलाग करायचा. 21 धावा धावफलकावर लगावले गेले. अजून बनवायचे आहेत 37 37 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. कुणबी प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. यावेळेस फटका सुरेख खेळला. चेंडूला पाठवून दिला. सहज सीमारेच्या पार जाईल का, परंतु खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडूला फील्ड केला गेलाय परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. प्रीतम आपण पाहतोय चुकी करतोय. नक्कीच संधी दिली ती म्हणजेच दीपेश यांना. थोडीशी चर्चा करतात दोन्ही पंच. आपण पाहू शकाल कॅमेरामॅन कपिल पाटील तर एका बाजूला कौशल चौधरी अशी 2 कॅमेरामॅन जोडले गेलेत. कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर 1 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले पाटील नेटवर्कचे आणि पंचांनी डेअरच घेतला पाहण्यासाठी की
चेंडू सेफ आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळाडूचा पाय लगावलाय हे पाहण्यासाठी नक्कीच पंचांनी सहानिशा करण्यासाठी आमच्या पाटील नेटवर्ककडे पाठवले गेले नक्कीच 16 गावांचं नाव लिहिले गेले. अशा प्रकारे आमची पाहू शकेल आमची सूत्रसंचालक घरत साहेब होते. सुरेख सूत्र संचालक केले सकाळच्या सत्रापासून. सर सेफ आहे सर. सुरेख क्षेत्ररक्षण सेफ आहे. चेंडू 5 धावा नक्कीच वाचवल्या सर. एक कॉल असेल सगळ्या संघांना 3 षटकाच्या समाप्तीनंतर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक असेल त्यामध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे. अन्यथा तुम्हाला पाणी किंवा बॅट ची गरज असेल तर पंचांना कॉल करायचा आहे आणि पंचांना कॉल करायचं. कमिटी मेंबर्स जातील मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाच्या नंतर फक्त 12th मॅन जाऊ शकतो संघाचा. तदनंतर कुठल्याही वेळेस आमच्या कमिटीचे मेंबर जातील दक्षता घ्यायची प्लीज. तर धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक कव्हर 22 22 धावा अजून बनवायचे 36. 16 चेंडू 36 धावांची गरज आहे. 16 बॉल 36 रन टू विन. आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल पालघर भूषण ज्यांना अवॉर्ड दिला गेला भंडारी प्रीमियर लीग मध्ये आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर सुद्धा जोडलेले त्यांच्या मायक्रोफोनवर. एक अप्रतिम समालोचक वसई आडणे ला बिलॉंग करणारे प्रमोदजी शेडगे सर सुद्धा पाहायला भेटत या स्पर्धेमध्ये. यावेळेस बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली. अभिजित निराश हताश यावेळेस मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद झाला यावेळेस दुसरा शिवसाई सरवली या संघाचं. तर लगेच पाहायला गेलं तर अभिजित प्रेशर होता, दबाव आहे. 16 चेंडू 36 बनवायच्या होत्या. पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. ऑन साइड खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली. विकेट किपरने सुरेख झेल टिपला. नयन घरत बाबू आपण पाहतो यष्टनच्या मागे. एक अप्रतिम विकेट किपर पाहू शकाल. तर लगेच प्रीतम करत आहेत. विकेट किपर चेंज केले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय चिनू आपण पाहू शकाल. लगेच कुंडली प्रीमियर लीग पर्व 4थे. नक्की आपण सांगतो ना की आपली ओळखच आपली एकी आहे आणि एकी दाखवत असताना मागील 4 वर्षापासून एक अप्रतिम आयोजन नियोजन केलं होतं बेटेगावच्या मैदानामध्ये. आणि ज्याच्यावर आमची वरिष्ठ आदरणीय सन्माननीय सांगितले खूप जुन्या काळापासून याच मैदानामध्ये छत्रपती शंभूराजे मैदान बेटेगाव मैदान कुंडली प्रीमियर लीग व्हायचे आणि त्यांनी खूप वर्ष पाहिलेत आणि त्या येणारी जनरेशन सुद्धा याच मैदानामध्ये खेळत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. कुणबी बांधवांसाठी एक अप्रतिम प्लॅटफॉर्म उभारला गेलाय. यावेळेस स्वीट साऊंड ठाणे प्रॉपर परंतु चेंडू खाली खेळाडू आहे. उंची जास्त लांबी कमी. अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाज चिन्मय गोलंदाजीची शिकार. बॅक टू डगआउट. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. लगेच पाहू शकाल चिन्मय मोठ्या फटका खेळण्याच्या नादामध्ये जितेश पाहू शकाल. त्याने सुरेख झेल टिपला डीप कॉर्नर रिझन मध्ये. नक्की जेव्हा बॅटला चेंडू ब्रश झाला असं वाटलं चेंडू निघून जाईल परंतु चेंडून उंची जास्त घेतली परंतु लांबी एक्झिट करू शकला नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सलोई ग्रामपंचायत सदस्य आहेत आतेशजी घरत मैदानाच्या आतमध्ये. आणि काल पासून पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक यांच्या माध्यमातून नाईट अंडर बॉक्स क्रिकेट एकमेव अशी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गरजेला जे असतं घर त्याला नक्कीच पहिल्या वर्षामध्ये 151 कुटुंबांना धान्य वाटप केलं गेलं. मागील वर्षामध्ये 251 कुटुंबांना त्यांनी धान्य वाटप केलं होतं. परंतु वळिया मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकवर गोलंदाज. पहिली हॅट्रिक परिपूर्ण होईल का? गोलंदाज प्रथमेश. आतिश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आला निर्धाव. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू वाईट टाकला. त्यानंतर सिंगल. मागील 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले गेले. 1 बॉल डॉट आला. अशा प्रकारे 5 चेंडू मध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या. येणार अजून चेंडूची गोष्ट 13 चेंडू बनवायचे 36 हा सामना विजयासाठी. 13 बॉल 36 रन टू विन.
यावेळी सॉफ्ट साईडला खेळला असतो, एक फटका डीप मध्ये खेळाडू आहे, स्वीपर कव्हरेज मध्ये चेंडूला आलाय, चेंडूला फील्ड केला जाईल, परंतु एक धावलकीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 23, येणारे 12 चेंडू 17.50च्या सरासरीने बनवायचे आहेत 35. नक्कीच यानंतर जो सामना असणार आहे, एका बाजूला प्रयाग 11 दहिसर तर एका बाजूला हरिज्ञा स्ट्रायकर नवली. नक्कीच प्रयाग 11 दहिसर संघाचे संगणक नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा असणारी आपण गरजा दक्षता घ्या. नक्कीच कुंडली प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहतो, एडिशन 4. छत्रपती शंभूराजे मैदान, बेटेगावचा मैदान, एक अप्रतिम मैदान. खूप कमी भागामध्ये अशा प्रकारे मैदान पाहायला भेटत आहेत. ग्रीन कार्पेटचा मैदान, अशा प्रकारे मैदान खूप कमी भागामध्ये, परंतु बेटेगावकरांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. पूर्ण अप्रतिम मैदान आणि सुरेख आयोजन नियोजन केले आणि मैदानाची रूपरेखा बदलून टाकली आहे. नक्कीच मागील आपण 15-16 वर्ष पहिले गेले ते खडक असा होता, फक्त बाजार लागायचा, परंतु जशा प्रकारे बेटेगाव संघाने क्रिकेटला सुरुवात केली, अंडर बॉक्स क्रिकेट व्हायच्या, परंतु जो मैदान त्यांनी सजवलं ना, अप्रतिम मैदान. नक्कीच ड्रोनने किंवा आपण मॅपने सुद्धा पाहिलं तर मैदान खूप सुरेख दिसतोय. अशा प्रकारचं मैदान आपण पाहू शकाल. छत्रपती शंभूराजे मैदान आहे. बेटेगावकरांचं नक्कीच हेड्स ऑफ असेल. बघूया आपण नवीन गोलंदाज मॅनफ्रॉम पासवाल मिस्टर प्रसाद राव ज्यांनी पहिला षटक टाकला होता. पहिला षटक ज्यांनी टाकला होता, एक गडी बाद केला होता आणि धावा खर्च केला तब्बल 9. तोच गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथा षटक घेऊन येतोय. यावेळेस पाहिला पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला, डॉट बॉल. दबाव नक्कीच पाहायला भेटेल. पाहू शकाल बॅटर वर मिस्टर आतेश यांची गोष्ट केली तर 3 चेंडू फेस केलेत. 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत. दीपेश यांची गोष्ट केली, दीपेश नक्कीच जो संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण सांगतो ना, संघर्षला परिश्रम असणं खूप गरजेचं आहे आणि परिश्रम तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस ऑप्शनच्या बाहेर का पाहिला तर लावडेड अपील केली गेली. पंच आहेत एका बाजूला कैलास पागधर आहेत, एका बाजूला पाहू शकाल आपण मिस्टर नाईक आहे. तसे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, अक्षय नाईक आणि कैलास पागधर. थोडी चर्चा करतील. बोल नक्कीच चेंडू वळला गेलाय. पंच नक्कीच आपला डिसिजन देतील आणि पाहू शकाल ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये लाभवले गेलेत आणि जे पंचांचे निर्णय असतील ते अंतिम असतील आपण दक्षता घ्या. आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल 24 58चा पाठलाग करायचा आहे. आता पण 3 गडी बाद झालेत. 3 षटक 1 चेंडू संपले गेले. यावेळी सरळ बॅट खेळला डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु चेंडू निघून सहज सीमारेच्या पार आलाय. खणखणीत कुणबीच्या सन्मानासाठी हा षटकार 6 धावा. वाढीचे नक्कीच पाहू शकाल. 10 चेंडू 28 धावा ची गरज अजून असणार आहे. 10 बॉल 28 रन्स टू विन. पहिला सामना आहे. प्रत्येक संघाला 4 संधी असतात या स्पर्धेमध्ये. बनवण्याची जे नियमावली आहेत प्रत्येक 10 संघांमधून पाहू शकाल 2 संघ पॉइंटच्या अनुषंगाने 3 संघ पॉइंटच्या अनुषंगाने टॉप मध्ये जातील, हे आपण दक्षता घ्यायची आहे. त्यावेळेस पाहू शकाल आपण सुरेख चेंडू प्रसादने हा चेंडू निधाव टाकलाय. पहिला चेंडू पाहू शकाल. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर एक वाईट एक षटका परत डॉट आला. बघूया. आणि यावेळी डीआरएस घेतला बॅटिंग करण्या संघाने व्हाईट बॉल साठी. हे आपण लक्षात घ्यायची. व्हाईट बॉल साठी डीआरएस घेतले गेले. नक्कीच आपण पाहू शकाल KPL सीझन 3 प्रत्येक संघामध्ये खेळाडू ऑक्शनच्या माध्यमातून पुरवले गेले आणि प्रत्येक संघामध्ये बोली लगावून खेळाडू गेलेत. ऐकून खेळाडू असतील, तसंच अष्टपैलू खेळाडू, फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, ब्रिगेडचे खेळाडू. फेअर चेंडू आहे. लिगल डिलिव्हरी सर. हा चेंडू निर्धाव असणार आहे. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय, या आपण दक्षता घ्या.
यावेळेस ऑफसाईड खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. इकडून पाहू शकाल 8 चेंडू बनवायचे, 27, 8 बॉल 27 रन्स टू विन. इकडून 3 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण आहे, त्याच्यामध्ये एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजेच शिवसाई सारवली या संघाला. शिवसाई सरावली संघाला एक यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू खाली खेळाडू तो एक झेल टिपला गेलाय. दिनेश पाहू शकाल चेंडू खाली आलेत आणि फलंदाज दीपेश मैदानाच्या बाहेर. गडी बाद झाले. चौथा धावा धावफलक तब्बल मात्र 25. लगेच 31 धावा धावफलकावर आहेत. 7 चेंडू 27 धावांची गरज. दीपेश आपण पाहू शकाल सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले होते, परंतु एकही मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटला नाही. सिंगल डबल धावा त्यांनी बनवल्या, परंतु अजूनही 7 चेंडू 27 अक्षय घरत येणारे ऍक्शन पाहायला भेटतील आजच्या दिवसामध्ये. पाहू शकाल मॅन फ्रॉम काटाळे या खेळाडू नक्कीच कुणबी बांधवांचा नक्कीच गर्व असेल. त्यांनी मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. एक लहानशा गावामधून नक्कीच अप्रतिम खेळ त्यांनी साकारला आणि त्या खेळाडूच्या नावावर एक सेंचुरी म्हणजे शतक आहे आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक अक्षय घरेच्या नावावर सुद्धा आहे. तो सुद्धा आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला भेटेल. खरीदन्य स्ट्रायकर नवली आणि एका बाजूला प्रयाग 11 दहिसर असा आपण दुसरा सामना पाहणार आहोत आजच्या दिवसामधला. लेफ्ट हँड बॅटर मयंक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू बनवायचे 27, 7 बॉल 27 रन्स टू विन. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. प्रसाद एक षटकार नक्कीच आलाय, परंतु अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. एक वाईट बॉल, एक सिंगल, एक गडी बाद. मात्र धावा खर्च केल्या फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्यात पहिल्या 5 चेंडू मागे. 2 चेंडू निर्धाव सुद्धा टाकले गेले. चला थोडं स्पीडअप करायचंय प्लीज. यावेळेस मयंक आलाय कार्पेटला रोकत चेंडूला खेळला. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. आणि एक धावाने धावफलक पुढे सरसावतो. धावसंख्या 2 पोहोचेल 32, 32 धावा. येणारे 6 चेंडू बनवायचे अजूनही 26, 6 बॉल 26 रन टू विन. यानंतर जेही सामने होतील आयोजकांचा कॉल आहे, आपण दक्षता घ्या. जेही सामने होतील 5 षटकांचे सामने असतील, परंतु जे पहिले 4 षटक आहेत तुम्हाला 20 मिनिटांच्या आत परिपूर्ण करायचे आहेत. जर 20 मिनिटांच्या आत तुमचे 4 षटक परिपूर्ण झाले नाहीत तर 5व्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर जे 5 खेळाडू असतील त्याच्यामधून एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. पंचांनी सुद्धा दक्षता घ्यायची आहे. टायमर आपण जसा पहिला चेंडू पडेल आपण टायमर लगावणार आहोत, ही आपण दक्षता घ्या. तर बघूया आपण 6 चेंडू बनवायचे आहेत. 26 मयंक लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकवर असणार आहे. बघा शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला. आता प्रसादने 2 षटक टाकलेत, जितेशने 1 षटक टाकलाय, प्रथमेशने 1 षटक टाकलाय, प्रीतम घरत आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करायचा फिल्डिंग करणारा संघ आपण पाहू शकाल. शिवयोद्धा पासळ आणि एका बाजूला शिवसाई सरावली. पहिला सामना उद्घाटन सामना पाहतो आपण KPL सीझन 4चा कुणबी प्रीमियर लीग ऍडिशन 4 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर बघा आपण 6 चेंडूंनी बनवायचे आहेत 26. प्रीतमचा पहिला चेंडू ऑफ साईडला खेळला गेला. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने फळीमध्ये चांगला संपर्क झाला नाहीये. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा. अजून बनवायचे इकडून विजयासाठी 25, 5 चेंडूने 25 धावांची गरज. इकडून 4 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. नक्कीच धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील, हे नियम आहेत. नक्कीच पाहतो शिवसाई सरावली आणि एका बाजूला शिवयोद्धा पासष्ट संघ. 5 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेस चेंडूवाला निर्धाव प्रीतम घरत आपण पाहतो सुरेख गोलंदाजी करतो. नक्कीच शिवसाई सरावली संघ म्हणलं तर
प्रजितजी घरत, प्रणितजी राऊत, निखिलेश खरत साहेबांचा नक्कीच हा संघ आहे. तरी एका बाजूला यज्ञजी घरत साहेबांचा संघामध्ये शिव योद्धा पासष्ट संघ खेळत असताना यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज आतिश राऊत मैदानाच्या बाहेर. संदीपजी राऊत म्हणजे हाडू दादा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या सर आपला सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर स्वागत असणार आहे कुणबी प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. हाडू दादा या नक्कीच कुणबी बांधवांच्या माध्यमातून मी युसुफ सईद आपलं हार्दिक स्वागत करतोय. येण्याच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच शेवटची मात्र 3 चेंडू बनवायचे आहेत तब्बल 25. नक्कीच आपण जे आज 5 संघ पाहणार आहोत. एका बाजूला हरिज्ञ स्ट्रायकर नवली विरुद्ध प्रयाग 11 दैसा दुसरा सामना असणार आहे. हरिज्ञ स्ट्रायकर नवली संघाचे संघमालक पाहू शकाल सचिनजी घरत, आशीर्वादजी पाटील अशी संघमालक आहेत. तर एका बाजूला प्रयाग 11 दैसर या संघाचे जितेशजी घरत आणि आशिषजी घरत हे संघमालक. नक्कीच रुपेशजी घरत साहेबांच्या हस्ते हा सन्मान होतोय. संदीपजी राऊत म्हणजे हाडू दादा यांचा. ऑन साइडला खेळला गेला डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील. जबर चेंडूला फील्ड केले गेले. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. त्यानंतर बिंदुसार बेटेगाव या संघाचे संघमालक पाहू शकाल प्रशील जी घरत, प्रशील सहदेव करत असतील. योगेश घरत आणि विस्मय घरत साहेबांच्या संघाचा नक्की धन्यवाद असेल. यावेळी चेंडू खेळला गेला ऑन साइडला आणि 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. हा आलाय केपीएल चौकार. नक्की शेवटच्या क्षणामध्ये मोठा फटका नक्कीच आलाय. शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. तर बघा शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकामधला. धावांची गोष्ट की धावा लगावल्या गेल्या धावफलकावर 37 धावा आणि यावेळेस पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर 55 दोन्ही हा समांतर झाले. धावा येतील कमांतर. धावफलक एकने पुढे ससावेल 38 धावा. 1 चेंडू 20 धावांची गरज आहे. 1 चेंडू 20 बनवायचे आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी. 38 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस ऑन साइडला लॉफ केलाय खूप लांब. शेवटच्या क्षणामध्ये मयंकच्या बॅटून आला षटकार आणि तसं क्रेशन केलं गेलं. 45 धावा धावफलकाला लगावले गेल्यात आणि 12 धावांनी हा सामना विजय झालाय. तुम्ही शिवयोद्धा पासळ संघ खूप खूप अभिनंदन शिवयोद्धा पासळ. आणि नक्कीच अजूनही 3 संधी आहेत शिवसाई सरावली संघाला. नक्कीच आपण पाहू शकाल कुणबी प्रीमियर लीग सीझन 4 अ गट आपण पाहतोय. आजचा ए पॅनल जो पहिला सामना पाहायला भेटला त्याच्यामध्ये विजयी झाला शिवयोद्धा पासळ. चला चेंडू आमच्याकडे पडवायचा आहे. दक्षता घ्या खेळाडूंनी आणि आपण सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. नक्कीच कुणबी प्रीमियर लीग सामनावीर 2024 पाहतो आणि गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे मॅन ऑफ द मॅच साठी.